बातमी आहे तूर खरेदी संदर्भातली। फक्त 22 एप्रिलपर्यंतच नोंदणी झालेल्या तूर खरेदीची सरकारने घोषणा केली आहे खरी, मात्र अजूनही बाजार समित्यांमध्ये तूर खरेदीला सुरुवात झालेली नाही आणि त्यामुळे नेमकं काय वातावरण आहे राहुल कुलकर्णी आपल्याला सांगतात। राहुल, काय नेमकी आत्ताची स्थिती आहे आणि कशा प्रकारे पावलं टाकली जात आहेत? 24 तास उलटून गेलेत अश्विन। काल बरोबर याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घोषित केला होता की 22 तारखेपर्यंत आलेली तूर जी आहे ती आम्ही खरेदी करू, परंतु अद्यापही बाजार समित्यांना या संदर्भातले कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीयेत आणि त्यामुळं ज्या तुरीची वजन खरं तर काल निर्णय आल्यानंतर दुपारपासून सुरू व्हायला पाहिजे होती ती अद्याप सुरू झालेली नाहीयेत। आता तो निर्णय आल्यानंतर केव्हा तरी ते वजन सुरू होईल, त्याच्यानंतर मग जे काही 500-600 शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत त्यांची वजन पूर्ण व्हायला किमान 12 दिवस लागणार आहेत। एकूण सरकारचा ढिसाळ कारभार दिसतोय आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की हा ढिसाळ कारभार सुरू असताना व्यापाऱ्यांची चांदी अशी झाली आहे की काल लातूरला अक्षरशः शेतकऱ्यांनी विनंती करून व्यापाऱ्यांना सौदे काढायला लावले आणि 5050 रुपयापेक्षा कमी भावानं म्हणजे 4300 रुपये भावानं काल शेतकऱ्यांनी आपली तूर व्यापाऱ्यांना विकून टाकली। म्हणजे सरकारच्या या दिरंगाईचा एका अर्थाने व्यापाऱ्यांनाच फायदा होताना दिसतोय अश्विन। राहुल, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा अजूनही खरेदी सुरू झाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काही कमी होत नाहीये।